माजी उपमुख्यमंत्री आणि सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटील या ठिकाणी होते। उदयजी महाले साहेब आपल्या शुभ हस्ते दादांचा सन्मान या ठिकाणी होतोय। उदयजी महाले यांच्या शुभ हस्ते दादांचा सन्मान। यानंतर माजी गृहमंत्री अनिल राऊची देशमुख साहेब बोलणार। आदरणीय आपल्या सर्वांचे दैवत साहेब माननीय जयंतरावजी पाटील, कार्याध्यक्ष सुप्रियाताई, संपूर्ण सन्माननीय मंच, सर्व राज्यातून आलेले सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, फक्त 2 मिनिटं मी आपले घेणार आहे, कारण की सुप्रियाताईंना सुद्धा साहेब दिलेला सर्वांची भाषणं आपण ऐकलीत आणि खरोखरच आपल्या सर्वांचे आधारवड आदरणीय शरद पवार यांच्या आपल्या या पक्षाच्या मध्ये या नेतृत्वाखाली आपण गेले 26 वर्ष आहेत। त्याच्यामुळे आजच्या या 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकार्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि भाषण देत नाही, फक्त एकच किस्सा सांगतो। एकच फक्त किस्सा आपल्याला सांगतो की जेव्हा आपला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जो ओरिजिनल पक्ष, याच्यातनं जेव्हा आपले काही सहकारी आपल्याला सोडून जेव्हा त्याला किती झाले, 2-2.5 वर्ष झाले असतील, काही मंडळी, मी, जयंतराव पाटील, राजेश टोपे, त्यावेळेस सगळे एक चालले होते। समोर बसल्यानंतर सांगितलं सर्व लोक चाललेत आपल्याला सोडून, तुमच्यापैकी सुद्धा काही लोकांना जायचं असेल तुम्ही जाऊ शकता। मी महाराष्ट्रामध्ये तरुणांना एकत्र घेऊन ना माझा पक्ष मी परत सर्वांना घेऊन मोठा करील, अशा पद्धतीचा विश्वास असलेला नेता त्या निमित्तानं आपल्या जवळ आहे। त्याच्यामुळे आज जरी थोडी परिस्थिती वेगळी आली असली की ईव्हीएमच्या मुळे आपल्याला माहित आहे की मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे चित्र आलं, विधानसभेत चित्र आलं, अरे ईव्हीएम डुप्लिकेट, मतदारसंघाच्या डुप्लिकेट, मतदारांचं ओळखपत्र डुप्लिकेट, आणि जे सुद्धा डुप्लिकेट त्या निमित्तानं झालं आहे। डुप्लिकेट सरकार, ईव्हीएम सरकार त्या निमित्तानं आहे। त्याच्यामुळे या ईव्हीएम सरकारचे जे निर्णय अनेक आहेत, आता त्याचा उल्लेख करणार नाही, वेळ नाही। ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, विधानसभेमध्ये त्यांचे तुम्ही भाषण ऐका, देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होते त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्यासाठी आमचं सरकार आणा आणि आमचं सरकार आल्यानंतर आमचं सरकार कर्जमाफी करेल। वाटणं होतं। आता सरकार आल्यानंतर म्हणतात 31 तारखेपर्यंत बँकेचे पैसे भरा, 31 तारखेपर्यंत बँकेचे पैसे भरा, 31 तारखेपर्यंत बँकेचे पैसे भरा, अशा पद्धतीने आता सत्ता आल्यानंतर भाषा बदल आपल्याला माहित आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक प्रश्न, अनेक निर्णय या सरकारचे आहेत। त्यासाठी आपल्याला आदरणीय शरद पवार यांच्या शब्द संपितो। धन्यवाद। यानंतर एक नारी सबसे भारी, स्त्री शक्तीची खरा